राम कृष्ण हरी हरी जय राम हे दादा हरी जय राम राम कृष्ण हरी जय राम Oh
ट्रबल घ्यायचा बेस एकच आवाज आवाज कमी करू नका तुला आवाज येत नाही. आवाज येत नाही. चीक 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 हॅलो तू
कृष्ण हरी रूप पहातालोचने सुख झाले हो साजने सुख
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य हरिभक्तपरायण राम महाराज काळे व त्यांना साथ संगत करतील हरिभक्तपरायण माऊली महाराज गदादे, आम्ही कालच म्हणलो माऊली महाराज गदादे, मृदंगाची साथ संगत करतील सर्वेश्वर महाराज गदादे आणि राम लक्ष्मी. तब तेरी ऐसा करा तब तेरी
एक बार पक्वजनसाठी सर्वांसाठी टाळ्या वाजवा आपण. सगळी मंडळी तयार आहेत. मी एकटाच वांगळ आहे, फक्त तुम्ही सांभाळून घ्या. हो. त्याग तरी थांबता का? हरी त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दवडावे, मग जैसा तैसा राहे, काय पाही उरले ते. अंतरीचे विषम झाड किंवा जुना पाठ आहे. अंतरीचे विषम गाडे येऊ पुढे न द्यावे, मग जैसा तैसा राहे, काय पाहे उरले ते. तुका मने शुद्ध मन समाधान पाहिजे, मग जैसा तैसा राहे, काय पाहे उरले ते. पांडुरंगा करू प्रथम गुरु भ्रदमन मन दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वमस्यादि लक्षणम, एकं नित्यमिमलमचलं सर्वादि साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं मृदुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं. अक्षयजी तुम्हाला नमन आहे, नमन आहे. ते तेजसी हा गायकवाडच आहेत दोघं बी. एकच तास उरलेला आहे. एक तास उरला खटवांगराय असे आप्पा. एक तास उरलेला आहे, त्याच्यामुळे आता तुम्ही सगळे तयार आहेत. मला फक्त अभंगाचा अन्वय अर्थ सांगायचा आहे आणि झालं कीर्तन. कारण सगळे विद्यार्थी पुढे बसलेले आहेत, त्याच्यामुळं जास्त काही लांब व्हायचं नाही आपल्याला. आधीच मी विचारलं आमच्या उपप्राचार्यांना की जास्त किती लांब नाही म्हणले, आपल्याला 9 पर्यंत थांबायचंय आहे की नाही. आता 1 तास उरलाय फक्त. अभंग घेतलेला आहे. त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दवडावे, मग जैसा तैसा राहे, काय पाहे उरले ते. अंतरीचे विषम जा येऊ पुढे ने द्यावे, तुका म्हणे शुद्ध मन समाधान पाहिजे, मग जैसा तैसा राहे, काय पाहे उरले ते. सरळ अर्थ अभंगाचा सांगतो अगोदर. सरळ अर्थ असा आहे की जीवनामध्ये फक्त आणि फक्त, मला हा अभंग घ्यायचाच नव्हता आप्पा, पण तुमच्या संग चर्चा केल्यानंतर मला असं वाटलं की आपल्यात काही कमी असलं तर ते काढून टाकू, आहे की नाही. आणखी हो, थोडंसं लहान झालं पाहिजे प्रत्येक माणसानं. माणसं सगळी स्पर्धा करतात मोठं होण्यासाठी, मी स्पर्धा करतोय लहान होण्यासाठी. हो, लहान झालं पाहिजे, लहान झालं पाहिजे. त्याग करायचा आहे तुकाराम महाराज म्हणतात. पण कशाचा?
अहंकाराचा. मानवी जीवनाला सगळ्यात मोठा जो कलंक आहे आणि सगळ्यात मोठा जो शत्रू आहे ना तो अहंकार आहे. आणि त्या अहंकारामुळं काय झालेलं आहे, सगळ्यांचं वाटलं, माझ्यासहित सगळ्यांचं, आपणा सगळ्यांचं वाटलं होत चाललेलं आहे. कुठलंही क्षेत्र घ्या, सामाजिक क्षेत्र घ्या, राजकीय क्षेत्र घ्या, धार्मिक क्षेत्र घ्या, आध्यात्मिक क्षेत्र घ्या, किंवा तुमचं कला, क्रीडा, वाणिज्य, सगळ्या क्षेत्रामध्ये अहंकार खचाखच भरलेला आहे. अगोदर आमच्यापासून सुरुवात करतो. मी शिक्षक आहे म्हटलं की मला कोणीतरी नवीन काहीतरी, समाजानं मला काहीतरी वेटेज द्यावं, मला काहीतरी किंमत द्यावी अशी माझी अपेक्षा असते. पण सर्व जीवांमधलाच मी एक आहे असं मानायला माणसं तयार नाहीत. आणि म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थी आहेत आणि सगळ्याला आपल्या जीवनाचा अर्थ कळावा आणि त्याग कशाचा करायचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही त्याग करा. माणसं त्यागतात पण त्याग करत नाही. लय त्यागतात, प्रपंचाला त्यागतात, शाळेला त्यागतात, सगळ्याला त्यागतात, पण त्याग मात्र करत नाहीत. आणि त्याग शब्दाची सध्या गल्लत चालली आहे. आप्पा त्याग शब्द म्हणतात, माणसं म्हणतात मी चहा प्यायचा त्याग केला. अहो चहा प्यायचा त्याग हा शब्द चहाला चालतच नाही तुमचा. हो, मी आता हळूहळू फक्त अभंगावर येणार आहे. त्याग शब्द तुकाराम महाराज म्हणतात त्याग तरी ऐसा करा अहंकारा दौडावे. जीवनामध्ये आपल्या सर्वात मोठा शत्रू आहे, अंतरशत्रू आहे, त्याचं नाव अहंकार आहे. आणि तेवढा अहंकार काढून टाकला ना की तुम्ही जसे आहे तसे राहा, दुसरं चरण आहे. मग जैसा तैसा राहे, काय पाहे उरले ते. जीवनात काहीच उरत नाही, फक्त अहंकार काढून टाका. सरळ अर्थ आहे अभंगाचा, लय काय असा कोड्यातला अभंग नाही. आणि तरी सुद्धा माणसं म्हणतात माझा ना सगळा अहंकार निघून गेला, माझं मन धुतल्या तांदळासारखं झालं. हे मी म्हणतोय ना हे माझं सुद्धा 100% खोट आहे. आलं का लक्षात? हो. मग तुकाराम महाराजांनी तिसरं चरण खर्चच केलं नसतं. तुकाराम महाराज म्हणतात आंतरीचे विषम जाळ, किंवा जुनं पाठ आहे आंतरीचे विषम गाडे. अंतकरणामध्ये अहंकाराचा इतका जाळ थर आहे तो निघता निघत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात त्याला पुढं आणू नका. आणि मग एकदा का अंतकरणातला अहंकाराचा थर निघून गेला की काय होणार आहे, तुमचं अंतकरण शुद्ध होणार आहे. आणि एकदा का अंतकरण शुद्ध झालं की तुम्हाला समाधान, पोरांची नावं ठेवायची गरज लागणार नाही, तुम्हाला मनानेच समाधान मिळणार आहे. समाधान ज्या अर्थी मिळत नाही त्या अर्थी तुमच्या अंतकरणात अहंकार आहे, असा सरळ अर्थ झाला. आणि झालं आपलं कीर्तन. भजन करा. सरळ अर्थ मी तुमच्या पुढे मांडलेला आहे. या ठिकाणी सालाबाद प्रमाणे चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातली मला वाटते माझ्या वाट्याला 4थ्या क्रमांकाची सेवा. या ठिकाणी या विद्यालयाचं प्राचार्य सन्माननीय नगरकर सर, परदेशी सर, सगळे या विद्यालयातील गुरुजन वर्ग, मीही या विद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. त्याच्यामुळं आम्हाला एक व्यासपीठ त्यांनी निर्माण करून दिलं, म्हणून मी त्यांचं सर्वांचं ऋण व्यक्त करतो. एक संस्काराची शिदोरी. आप्पा बोलता बोलता मला बरेचसं काय बोलून गेले. जुनी माणसं, सिम्पल लिव्हिंग बट हाय थिंकिंग, मी त्यांच्या बोलण्याकडे सारखं लक्ष देत होतो. जुन्या माणसांमध्ये जो विचार राहिलाय, जुन्या माणसांमध्ये जो आचार राहिलाय, जुन्या माणसांमध्ये जी संस्कृती राहिली आणि जुन्या माणसांमध्ये जो परमार्थ राहिलाय ना, तो आम्ही अनुयायांनी टिकवायला पाहिजे. हे तर वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. पण होतंय काय, अलीकडे कलियुगाचा महिमा अतिशय विचित्र आहे आणि त्याच्यामुळं प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये अहंकार आहे. आणि म्हणून मी माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे, मी कोणाला म्हणत नाही कोणी अहंकारी राहा नका राहू, माझा तो अधिकार नाही. फक्त तुकाराम महाराजांचा अन्वय अर्थ अभंग मी या ठिकाणी सांगतोय. त्याग करायचा आहे ना तुम्हाला, फक्त अहंकाराचा त्याग करा. म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, हा जो सोहळा या ठिकाणी चाललेला आहे, प्राचार्य डॉक्टर संजयजी नगरकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर प्रमोद परदेशी, भागवत यादव सर, अशोक पिसे, जयदीप खेतमाळस, विष्णू म्हस्के, राजेशजी दळवे, गोरख गोडगे आणि हरिभक्तपरायण आदरणीय परमपूज्य
आप्पा नलोडे यांचं ही 26-27 वर्ष झालं ही दिंडी या ठिकाणी येते आणि अन्नदानाचं काम सगळ्यात श्रेष्ठ दान आहे ते अन्नदानाचं काम आप्पा या ठिकाणी अविरतपणे करतात आणि या ठिकाणी गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था रेकुरी मला वाटते हरिभक्त परायण आदरणीय गुरुवर्य परमपूज्य तनपुरे महाराज या ठिकाणी बसलेले आहेत ज्यांचा रात्री उत्कृष्ट असा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी संपन्न केलेला आहे त्याचबरोबर श्री संत हरिहरी बाबा वारकरी शिक्षण संस्था कोर्टी विजयजी अभंग यांची ही संस्था या ठिकाणी आहे आता एक एकाहून बळी आहेत बघा मुळे महाराज आहेत गायकवाड महाराज आहेत सगळ्याला प्रणाम करतो 2 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी मंडलिकजी महाराज आहेत देवकाते महाराज आहेत राम महाराज आहेत या ठिकाणी गायनाचारी अतिशय उत्कृष्ट अशी चाल त्या ठिकाणी गायली गदादे दोन्ही सर्वेश्वरजी आणि गायकवाड दोन्ही अक्षयजी आणि तेजसजी मला वाटतं तुमचं काय विठ्ठलजी महाराज आमचे काकडे महाराज या ठिकाणी हरिभक्त परायण आदरणीय गुरुवर्य या ठिकाणी आमचे धांडे सरजी या ठिकाणी उभे आहे त्याचबरोबर भोसले सर सगळे विद्यार्थीगण तुम्ही सर्व सगळे शिक्षक विद्यार्थी या ठिकाणी माझ्या प्रतिष्ठित व्यापारी बजाज शोरूमचे सर्व सन्माननीय बाबूशेठ देवगावकर या ठिकाणी राशीनून आलेले आहेत त्याचबरोबर अंबालिका कार्यालयाचे सर्व सन्माननीय काळे सर सन्माननीय दिवटे सर सोलंकर सर माझ्याबरोबर आलेले प्राध्यापक जेदे सर त्या ठिकाणी सर्व हा या इथला सर्व स्टाफ आणि माझ्यावर प्रेम करून अजूनही काही सगळेजण असतील त्या सर्वांना नतमस्तक होतो वेळ खूप कमी आहे म्हणून सर्व गुरुमान्य श्रोते आहात गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान हाती जायचा श्री गुरु सारखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करेल म्हणून गुरुजींच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी सेवेला सुरुवात या ठिकाणी आजचा हा उपक्रम स्तुत्य कारण सुशीलो मातृपुण्यन पितृपुण्यन चातुर्यता उदार वंश पुण्यानं आत्मपुण्यानं सौभाग्यता आईच्या पुण्यानं मुलगा मुलगी संस्कारक्षम जन्माला येते वडिलांच्या पुण्यानं चतुर जन्माला येते वंशाच्या पुण्यानं ती भाग्यवान उदार जन्माला येत असते आणि स्वतःच्या भाग्यानं स्वतःच्या पुण्यानं भाग्यवान जन्माला येत असते म्हणून संस्काराची शिदोरी मागच्या पिढीला मिळावी आणि एक आध्यात्मिक वारसा पुढे चालावा म्हणून अतिशय स्तुत्य आणि चांगला उपक्रम परदेशी सर असतील नगरकर सर असतील यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी चालतोय जोपर्यंत आम्हाला ते बोलवतील तोपर्यंत आम्ही येऊ एवढीच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि पहिला शब्द अभंगामध्ये आहे त्याग आपल्याला लवकर त्या अभंगावर यायचंय त्याग शब्दाचा विचार जर बारकाईनं केला ना त्याग कोणाला म्हणायचं आपण सहज त्यागतो पण त्याग करत नाही त्याग जर खरा असेल स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जा त्या ठिकाणी बाजीप्रभूंचा होता तो त्याग होता हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्याग होता यांना त्याग हा शब्द त्या ठिकाणी मॅच होतो जुळतो चेक करायला विठ्ठला काही झालेलं नाही गुळ द्या तिला थोडं खायला व्यवस्थित होईल हो त्या ठिकाणी त्याग हा शब्द स्वातंत्र्यपूर्व काळातील मी तुमच्या पुढं इतिहास मांडतो कारण स्वातंत्र्यपूर्व सगळे विद्यार्थी आहेत म्हणून त्याग शब्दाचा अर्थ आध्यात्मिक सांगण्यापेक्षा तुमच्यातलाच सांगतो भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव हे भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव हे तुम्हाला माहित आहे मरावे परी कीर्तिरूपी उरावे कीर्तीनं ते शिल्लक आहेत कीर्तीनं शिल्लक आहेत कशामुळं त्यांनी देशासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली याला त्याग म्हणायचं नाहीच कळलं तर भगतसिंगांचं चरित्र वाचा जरा पुढं भगतसिंगांच्या चरित्रामध्ये भगतसिंगांना आता समजलं होतं
संध्याकाळी समजलं होतं की उद्या पहाटे जेलर साहेबांनी त्यांना सांगितलं होतं उद्या पहाटे तुम्हाला फासावरती जायचं आहे. भगतसिंगांना आत्ता कळलं होतं. मला कीर्तनात जरी आता कळलं ना बरं हो उद्या पहाटे फासावर जायचं मी कीर्तन करीन म्हणता काय तुम्ही? हो नाही जमायचं. त्याग म्हणतात ते त्यागी माणसं होऊन गेली. हो भगतसिंगांना समजलं सकाळी पहाटे 5 वाजता फासावर जायचंय. जेलर साहेब म्हटले त्या ठिकाणी तुम्हाला फासावर जायचंय. भगतसिंगांनी त्यांच्या देखताच व्यायाम करायला सुरुवात केली. काय करायला सुरुवात केली? जोर बैठका व्यायाम करायला सुरुवात केली. भगतसिंगांना जेलर साहेब म्हणले अरे कोणत्या मातीत जन्माला आला? भरतखंडे नरदेह प्राप्ती येतो परम भाग्याची प्रवृत्ती. हो भारतात जन्माला आलो हे भाग्य आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी भगतसिंग हसले आणि व्यायाम करायला लागले. जेलर साहेब म्हणले अरे तुला कळतं का तुला पहाटे फासावर जायचंय आणि आता कशामुळे व्यायाम करतो? या व्यायामाचा तुला उपयोग काय? तेव्हा जेलर साहेब म्हटले व्यायामाचा उपयोग व्हायचा का नाही ते तुम्हाला वेळ आहे का? वेळ. ते म्हणले अरे तुला सकाळपर्यंत वेळ नाही आणि तू सांगतो की तुम्हाला वेळ आहे का? तुम्हाला वेळ आहे का? ते म्हणले आहे वेळ. सांग काय सांगायचे ते. तेव्हा जेलर साहेबांनी वेळ आहे म्हटल्यानंतर भगतसिंगांना चरित्र भगतसिंगांनी आपलं सांगितलं. भगतसिंग म्हणले माझी आई की नाही मला टवटवीत फुले आणायला लावायची देवाला वाहण्यासाठी. ते जेलर म्हणले अरे तुमची आई काय आणायला लावायची? याचा अन्वय अर्थ काय? याचा उपयोग काय? तू काय सांगतो? एरवड्याच्या इस्पितळात तरी तुला घेतेन का? आता तुम्हालाही असं वाटेल बाबा याचा काय अर्थ आहे? अन्वय अर्थ काय? तेव्हा जेलर साहेबांना भगतसिंग म्हणले तुम्हाला आधीच विचारलं होतं भगतसिंग जेलर साहेब तुम्हाला वेळ आहे का? तेव्हा ते म्हणले बरे बोल. माझी आई की नाही मला टवटवीत फुलं आणायला लावायची आणि त्यातली टवटवीत देवाला व्हायची आणि बाकीची फुलं कचरा कुंडीत जायची. ते म्हणले अरे याचा काय संबंध? म्हणले ते तुम्ही तेच विचारत होता मला आता की तुम्ही आत्ता व्यायाम करता तुम्हाला पहाटे फासावर जायचंय. व्यायाम का करता? तुमच्या व्यायामाचा उपयोग काय? तेव्हा भगतसिंगांनी दिलेलं उत्तर समर्पक आहे. ते म्हणतात मी जर आत्ता व्यायाम केला तर मी फुलांसारखा ताजा टवटवीत राहील की जेणेकरून सकाळी मला ज्या वेळेस पहाटे फासावरती जायचंय त्यावेळेस माझ्या भारत मातेनं माझा स्वीकार केला पाहिजे. माझं बलिदान व्यर्थ होता कामा नये. याला म्हणतात त्याग. विठ्ठला पटलं तर टाळी वाजवत जा पोरांनो. पटलं तर, नाही पटलं तर नका वाजवत जा. हो त्याग कशाला म्हणायचं ते तुमच्या पुढे एका मिनिटामध्ये मांडलेलं आहे. त्याग अनेक त्यागी माणसं होऊन गेली पण त्याग कशाला म्हणायचं? मुळात तर त्यागाची उभारणी ना ती वैराग्यावर आहे. त्याग कसा? त्याग शब्द हा इतका सोपा नाही. एका शब्दावरच आपलं कीर्तन संपणार आहे. त्यागाची उभारणी ही वैराग्यावर आहे. आता आपल्याकडे सर्रास वैराग्य आपल्याला प्राप्त होतं. त्याचं नाव काय आहे ते पण सांगतो तुम्हाला. आपण सगळेजण स्मशानभूमीमध्ये गेलो. आता नाही गेलो कधीतरी गेलेलो असेल. तेव्हा त्या ठिकाणी काय खरं नाही माणसांचं. मेलं म्हणजे गेलं, काय उपयोग नाही राव. काल माझ्या संग चांगलं बोलला, हसला, आज काय जायचं होतं म्हणून हसला बोलला का काय कोण असतो. माणसाच्या जीवनाचं काही खरं नाही आहे की नाही. पाण्याचा बुडबुड आहे की नाही. असा वेगवेगळे त्याला उपमा दिल्या जातात. काही खरं नाही माणसाचं. मेलं म्हणजे गेलं आहे की नाही. जिंदगी एक किराया एका घर आहे की नाही. हा एक भाड्यानं आणलेलं घर आहे त्याच्यामुळं ते काय भरवसा नाही आहे की नाही. मग त्या ठिकाणी असं म्हणतो हे काय झालेलं असतं आपल्या अंतकरणामध्ये वैराग्य प्राप्त झालेलं असतं. त्याचं नाव स्मशान वैराग्य. आता आप्पा बोलता बोलता मला सहज बोलले की आज दिंडीचं सगळं वातावरण आज सगळ्या लोकांचं कसं झालं परमार्थ रूप झालंय अख्खे कर्जतकरांचं. का? त्याचं कारण आहे निवृत्ती महाराजांची दिंडी आहे की नाही. त्याच्यामुळं त्या ठिकाणी सगळ्यांचं अंतकरणामध्ये वैराग्य प्राप्त झालं. पण ते टिकलं पाहिजेत आप्पा. टिकण्यासाठी कोणतं वैराग्य लागतं आणि आपली भक्ती कोणत्या वैराग्यापर्यंत गेली पाहिजे हे मला सांगायचंय. आज त्याग माणसं करतात पण त्याग करण्यासाठी वैराग्याची गरज आहे. मी 2च वैराग्य तुमच्या पुढे मांडणार आहे. अनेक वैराग्याचे प्रकार आहेत 2च.
आपल्याला लागते तेवढेच घ्यायचे. एक आहे जिहासा वैराग्य आणि दुसरं आहे जिज्ञासा वैराग्य. जिहासा वैराग्य म्हणजे काय तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये निर्माण होतं आणि अनुकूल परिस्थिती आली की लगेच पुन्हा जागेवर जातं. अजून नाही कळलं तर तुम्हाला पोराव सांगतो, तो भौतिक बदल आहे. भौतिक बदल तात्पुरत्या स्वरूपात चुंबकत्व टाचणीत येतं आणि नंतर चुंबक बाजूला केलं की ते पुन्हा निघून जातं. असा भौतिक बदल आहे. त्याला तुम्ही त्या जिहासा वैराग्य आणि जिज्ञासा वैराग्य असे प्रतिकूल परिस्थिती असू नाही तर अनुकूल असू एकदा का निर्माण झालं की ते बदलत नाही. परमार्थ क्षेत्रामध्ये त्याग या शब्दाला अशी वेटेज आहे, एवढं किंमत आहे की त्याग हा शब्द कधी निर्माण होतो. त्याग आपल्या अंतकरणामध्ये जेव्हा आपल्या अंतकरणात जिज्ञासा वैराग्य प्राप्त होतं तेव्हा. जरा सुट्ट करून सांगतो, जरा भजन करा. वडिलांनी मुलाला आता जिहासा वैराग्याचं दृष्टांत देतो. जिहासा वैराग्य कसं प्राप्त होतं, प्रतिकूल परिस्थितीत प्राप्त होतं, अनुकूल परिस्थिती आली की पुन्हा जाग्यावर येतं. याला जिहासा वैराग्य म्हणायचं. वडिलांनी दृष्टांत देतो. वडिलांनी मुलाला हाडाचं काढ रक्ताचं पाणी करून कलेक्टर बनवलं. जाऊ दे आता फार मोठंच बनवू आपण. आपल्याला दृष्टांतात कशाला लहान बनवायचं आहे. ISI अधिकारी कलेक्टर बनवलं आणि कलेक्टर बनवल्याच्या नंतर वडिलांनी त्याला संस्काराची चांगली शिदोरी दिली होती. वडील हे जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचार वेच करी. वडिलांचं संस्काराची शिदोरी चांगली होती, पण झालं काय, संगतीनं माणूस घडतो बी आणि संगतीनं माणूस बिघडतो बी. हो, मुलगा अगोदर चांगला होता, पण कलेक्टर साहेब झाल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये वार कलेक्टर साहेबांचं भरलं. संगती चुकीची आली आणि कलेक्टर साहेब बिघडले. पण वडिलांची छाती फुटुस्तोर वडील म्हणायचे माझा पोरगा कलेक्टर झाला, कलेक्टर झाला. आणि वडिलांनी सरळ मार्गी धन कमवलं, 100-150 एकर जमीन कमवली, सगळं कष्टाने कमवलं. आणि वडील म्हणले माझा पोरगा आता कलेक्टर झालाय ना, लोकांची सेवा करेल. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. म्हणजे त्या ठिकाणी मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा. माझा मुलगा सेवा करील असं त्या ठिकाणी वडिलांना वाटायचं. पण काय झालं, कर्म धर्म संयोगानं, कलीचा महिमा बी हासाच आहे आप्पा. त्या ठिकाणी कर्म धर्म संयोगानं दिवाळीला कलेक्टर साहेब आणि त्यांच्या पत्नी घरी आल्या आणि घरी आल्यावर कलेक्टर साहेबांना एक फोन आला. हॅलो साहेब, कुठे आहेत तुम्ही? मी का आलोय, जरा गावी आलोय, आई वडिलांकडे आलोय आणि घरच्यांना बी घेऊन आलोय. आता घरच्यांना घेऊन आलोय हे सांगायची गरज नव्हती, पण आमचं गृहमंत्र्यांपुढे काही चालत नाही म्हणून आम्हाला ती सवय लागली. पडिले वळण इंद्रिय सकळ, त्याला नावेलाच आहे. हो, घ्या सांभाळून तुम्ही. आता पहा, आलोय घरच्यांना घेऊन आलोय इकडं. कुठं आहेत तुम्ही? काय नाही. ते तेदीचा आपला विषय काय झालता तो? ते म्हणले तेदीचा कोणता विषय? ते काय आम्हाला कळू दे की काय? ते नाही ते नव्हतं का 1 नंबर 2 नंबर जमिनीचा व्यवहार? हा म्हणले तुमची जमीन कुठे? ते म्हणले आमची भीमा नदीच्या कडेला आहे, तिकडं आलेगावकडं, सिद्धटेककडं. बर. मग काय म्हणणं आहे तुमचं? काय नाही आमचं म्हणणं, 2 नंबर उतार आहे तो 1 नंबर करायचा आहे. त्यामुळे ते कलेक्टर साहेब म्हटले हे वडील संभाषण ऐकतायत, हे पा वडील संभाषण ऐकतायत फोनवर. वडील बसलेलेच होते. म्हणले 1 नंबर जमीन 2 नंबर जमीन 1 नंबर करायची. साहेब किती घेणार त्याचे? हे म्हणले तुमच्याकडे जमीन कशी चालली? ते म्हणले 50 लाख रुपये. मग काय करा, निम तुम्ही निम आम्ही, रोजगार हमी आहे की नाही, तशा पद्धतीनं त्या ठिकाणी ते म्हणले. म्हणजे आता 25 लाख एकरी कलेक्टर साहेबांनी मागितलं. वडिलांचा तिळपापड झाला. वडिलांना राग आला, अरे तुला शिकवलं म्हणजे तुझं आज सगळा विकास झाला नाही. शिक्षणाचा मुख्य हेतूच तोय. योगी अरविंदची व्याख्या आहे सरजी. मेन ऑब्जेक्ट ऑफ एज्युकेशन टू डेव्हलप व्हेरियस फॅकल्टीज ऑफ माइंड. मानवी मनाच्या विविध शक्तींचा, विविध शब्द वापरलाय तिथं, विविध शक्तींचा विकास म्हणजे शिक्षण. नुसतं शालेय शिक्षण म्हणजे शिक्षण नाही, नुसतं आध्यात्मिक शिक्षण म्हणजे शिक्षण नाही.
म्हणून विविध शक्तींचा विकास झाला पाहिजे. याला कलेक्टर झाला पण याचा विविध शक्तींचा विकास झाला नाही. समाजातल्या गरिबीचा हा गैरफायदा घेतोय. वडिलांनी फोन ठेवल्याबरोबर विचारलं कोणाचा फोन होता, ते होता आमच्या ऑफिसचा, तुम्हाला नाही त्यातलं कळायचं. कोण म्हणतोय, कलेक्टर साहेब म्हणतात. आता मुलगा, वडील म्हणले मला नाही कळायला, तू माझ्या आधी झाला म्हणलास काय, हा सांग मला कोणाचा फोन होता. ओ तुम्ही शांत बसा म्हणलं, तुम्हाला लय कळायचं नाही, आता तुम्ही थिर राहा. ते म्हणले का थिर राहा म्हणजे, राग आला वडिलांना आणि वडिलांनी कानशिलात लगावली बरं का. हा तुम्ही ठीक आहे, हा असं लेट पण थेट का व्हायना, असू द्या चला. हा कानशिलात लगावल्यानंतर त्या ठिकाणी तो म्हणला ए दीड दमडीच्या वडिलांना आता पोर हाता खालून काढते हो, अशी लईत पोरं, असं काय समजू नका तुम्ही. हो आय म्हणला दीड दमडीच्या अख्खा जिल्हा मला सॅल्यूट करतोय आणि तू काय आहे म्हणून आता आता ह्याच्या पुढे जाऊ नको बरं का, नाही तर आठ टाकी. कोणाला म्हणतोय, वडिलांना. आई म्हणते अरे तुला अक्कल आहे का, तुझा बाप आहे ना. ते म्हणे बाप असू नाही तर काय असू मला माहित नाही, हे दीड दमडीचा माणूस मला कुशाल थोबाडात देतोय, जमणार नाही. वडिलांना असं उफरट बोलल्यानंतर वडिलांना वैराग्य प्राप्त झालं. त्याचं नाव जिहासा वैराग्य. आणि आता वडील म्हणले 150 एकर कमवली, याला कलेक्टर बनवलं, या सगळ्याची झिरो किंमत आहे, उपयोग नाही. चला आता पंढरपूरला, चला हो खूप छान. वडिलांना वैराग्य प्राप्त झालं आणि वडील पंढरपूरला निघाले. म्हणले आयुष्यात काय कमवलं, सगळं गमवलं, काही उपयोग झाला नाही, पालत्या गाड्यावर पाणी. मग त्या ठिकाणी आई म्हणली अरे तुला अक्कल आहे का, तुझा बाप आहे ना तो, हा तू कुशाला आडवं बोलतो, चाललंय ना म्हातार, जाऊ दे म्हणला. काय त्याच्या वाचून म्हणलंय आपलं, अरे बाप आहे आडव, अजिबात अडवणार नाही म्हणला त्याला, जाऊ दे माझ्या थोबाडात दिली, जमणार नाही. आई म्हणते अरे तुला माहित आहे का ते एकटे नाही चालले. आता कसला घोटाळा आहे बघा, कलियुगाचा महिमा आहे. एकटे नाही चालले, अरे म्हातारा एकटंच चाललंय, तू काय एकटे नाही. अरे ते रिटायर मास्तर होते, त्यांना पेन्सिल आहे 70,000, ती घेऊन चालले. शुद्ध बीजी आपली फळे रसाळ गोमटी, भजन करा विठाला. जरा कीर्तन ध्यान देऊन ऐका, समजदार को इशारा काफी होता है. हो जास्त काही मी विनोद करत नाही, विनोद हे काही कीर्तनाचं माध्यम नाही. विनोदाला भरपूर काही तुम्हाला तिकडं भरपूर वेळ आहे, मार्मिकता पाहिजे. आपल्याला जे सांगायचंय ते स्पष्ट सांगता आलं पाहिजे. मला सांगायचंय जिहासा वैराग्य. वडिलांना जिहासा वैराग्य प्राप्त झालं. वडील म्हणले आता पुन्हा अजिबात जायचं नाही, प्रपंच करायचं नाही. केलं ते मुलगा चुकीचं झालं सगळं, काही उपयोग नाही. पत्नी हुशार होती, तिला माहिती खाचा खोचा काय येते. ती म्हणली जाऊ दे तू नाही गेला तर मी जाते. आणि ते मग तिने हाक मारली, आहो हा थांबा थांबा. तो म्हणला तुझ्यामुळं तर ही पोरग सैराट झालं होतं आणि तुझ्यामुळं तर एवढं वाटलं होतंय. जेवढे जेवढे ऍक्सिडेंट होत आहेत ना, आता ते काय नाव त्यांचं त्या मुलाचं, रात्री एक ऍक्सिडेंट झाला. बाळांनो तरुण सगळ्यांमध्ये तारुण्य, पण थोडस शिस्तीत चाललं पाहिजे, हे आपली सुद्धा जबाबदारी आहे, लक्षात घ्या. कोणाची चूक पाहू नका. रस्त्यावरती सगळ्यांनी आपण जपून चाललं पाहिजे.
एवढं तरी आपल्याला आपलं आपलं जीवन तरी आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या ठिकाणी मग ती म्हणते आहो थांबा. तो म्हणतो तुझ्यामुळं वाटोळं झालं हे पोर सैराट झालं, मला एक शब्द तुझा ऐकायचा नाही, तुझं तोंड सुद्धा पाहायचं नाही. ती म्हणली माझं फक्त 1 मिनिट ऐका. काय म्हणली? 1 मिनिट. म्हातारी हुशार होती. ते म्हणलं ऐकायचंच नाही, तिथूनच सांग, तिथूनच. ती म्हणली मी तिथूनच सांगते, फक्त 1 मिनिट ऐका. 1 मिनिटात ब्रह्म घोटाळा किती होतोय तो पहा. ते म्हणला बोल तिथनच. ती म्हणली आहो तुम्हाला जी पोरग बोललं ते कोणाचं होतं? आता काय ते म्हणला मला येड्याची इस्पेताळ टाकते का तुला? काय तुझं काय डोकं ठिकाणी होय का? ते म्हणला कोणाचं होतं म्हणून काय विचारती? आपल्या दोघांचं होतं ना. मग आपल्याला होतं म्हणून बोललो. तुम्ही ज्यांना नाही त्याच्याकडे जा. गुजरातला गेले, कर्नाटकात गेले, अजून त्यांना मुलाचा पत्या नाही. आपल्या मुलाने आपल्या मांडीवर अधर्म केला म्हणून काय मांडी कापायची असते का? चला उगाच घरी. तो म्हणला मला बी वाटतंय चला घरी. कळलं का? जी हासा वैराग्य भजन करा. विषय खूप मोठा आहे, मला आता थोडक्यामध्ये बसणार नाही. तो नाही विलाज आहे, आपलं उशिरा चालू झाल्यामुळे विलाज नाही. आता जी हासा वैराग्य, प्रतिकूल परिस्थिती काय झाली निर्माण झाली, मुलगा आडवं बोलला त्याच्यामुळं प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली. जी हासा वैराग्य प्राप्त झालं, पण अनुकूल परिस्थिती निर्माण झाली की पुन्हा जागेवर आलं. याला जी हासा वैराग्य म्हणायचं. आता 1 मिनिटामध्ये जिज्ञासा वैराग्य सांगतो बघा. जोग महाराज हरिभक्त वारकरी शिक्षण संस्थेचे, जोग महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जोग महाराज पुण्यामध्ये ज्ञानेश्वरी सांगत होते. आता मी जिज्ञासा वैराग्यासाठी हा दृष्टांत सांगतोय. जिज्ञासा वैराग्याचं जरा नीट डोक्यात घ्या. जिज्ञासा वैराग्य म्हणजे प्रतिकूल परिस्थिती असू नाही तर अनुकूल एकदा निर्माण झालं की त्याच्यामध्ये बदल होत नाही. जराशी आणखीन वैज्ञानिक भाषेत सांगायचं म्हणलं तर तो रासायनिक बदल आहे. एकदा का राख झाली की पुन्हा त्याचं काही पहिला पूर्वीचा पदार्थ तयार होत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी जिज्ञासा वैराग्य जोग महाराजांची ज्ञानेश्वरी चालली. ज्ञानेश्वरी ऐकण्यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे त्यांचे मित्र होते आणि ते ऐकायला यायचे. ऐका आल्याबरोबर त्या ठिकाणी माझ्यासारखा धनदांडगा, आता तुमच्यातला का घेतला नाही त्याला सुद्धा एक कारण आहे, नंतर तुम्हाला कळेल. मी धनदांडगा नाही, पण माझ्यासारखा धनदांडगा माणूस पुण्यातला आला आणि त्यानं काय केलं म्हणला माझ्या घरी लोकमान्य टिळक आले पाहिजे. व्हेर देअर इज विल देअर इज वे. इच्छा असेल तिथं मार्ग निघतो म्हणून त्यानं मार्ग काढायला गेला. तो म्हणला लोकमान्य टिळक आपल्या घरी आलेच पाहिजेत, माझी लई इच्छा आहे. मग त्यानं काय केलं, टांग्यावर 1-2 पोती, पूर्वीचा बारदाना, रेशनचा बारदाना, 2 पोती 100च्या नोटाने भरले. पूर्वी होत्या वेळेस 500च्या 1000च्या नोटा नव्हत्या, 2000च्या. 2000च्या आता बंदच झाले. हो, कुठे गेल्या तुम्हालाच माहिती, आपल्याला तर काय माहित नाही. बघा 2 पोती 100 रुपयाचे टांग्यावर टाकले. ज्ञानेश्वरी चालली, तिथं आला आणि टांग्यावरले ते 2 पोती जोरात आदळले. उतळ पाण्याला खळखळाट जास्त असतो आणि आदळल्याबरोबर जोग महाराज म्हणले हे काय? ते म्हणले तुमची बिदागी. आता बिदागीवर बी नाहीत राहिले, आम्हाला फोन येतो, हॅलो महाराज हा तुमची तारीख मोकळी का? आहे बाबा. काय? आणि मग ते तुमची सुपारी किती? मग काय जागरण गोंधळ वाजितोय का काय कोण असतो काय कळत नाही. हो बघा सुपारी किती यार, काय भाऊ? आणि किती? 9 ते 12. एक जण म्हणला 9 ते 12 का 12? मी म्हणलं अरे ते काय कीर्तन आहे का काय? जरा टायमाचा वेळ बसेल. हा काय विचारते सांगता येत नाही. आणि मग तुमची बिदागी म्हणला हे तुम्हाला 2 पोती पैसे. ते म्हणले मी समजलो नाही. काय नाही, तुम्ही उद्यापासून हे चमू गबाळ सगळं आवरायचं महाराजांना म्हणा, जोग महाराजांना. आणि तुम्ही काय करायचं, माझ्या घरी ज्ञानेश्वरी सांगायची. ते म्हणले प्रयोजन काय? काय कारण काय? तेव्हा ते म्हणले माझी एक इच्छा आहे, लोकमान्य टिळक माझ्या घरी आले पाहिजे. बघा ह्याची इच्छा, लोकमान्य टिळक घरी आले पाहिजे. मग म्हणले काय करायचं, हे सगळं जर ज्ञानेश्वरी सांगायला लागले तुम्ही तिकडं माझ्या घरी, की त्या ठिकाणी लोकमान्य टिळक येते. जोग महाराज होते ते. जोग महाराज म्हणले माझे श्रोते वक्ते ज्ञानेश्वरी व्यासपीठ मी नाही सोडू शकत. ते म्हणले जोग महाराज 13 दिवस तुमची ज्ञानेश्वरी, दररोज 2 पोती पैसे येत
आणि 13 दिवसाचे 26 पोती होत्या. हो, जरा विचार करा, या पुणे प्रांतात एकटाच फाकडी आहे, एकटाच पठ्ठी आहे, एकटाच आहे की तुम्हाला 26 पोती पैसे देतोय. त्याच जाग्यावर मी असतो तर काय केलं असतं? जरा भजन करा थोडं विठ्ठला. 26 दिवस बसवा म्हणलं असतो ज्ञानेश्वरीने. चलून दे तुझं कवर बी 2 पोती पैसे येतात. ते जोग महाराज आहेत, पण जोग महाराजांचा स्वाभिमान जागा झाला. माणसाला अहंकार नसावा पण स्वाभिमान असावा, लक्षात घ्या. जोग महाराज म्हणले, काय म्हणले तुम्ही? ते म्हणले काय नाही, 26 पोते देणारा एकटाच पुणे प्रांतात पठ्या आहे. म्हणले पठ्या, तू तरी पुणे प्रांतात एकटा पठ्या आहे, पण तू संपूर्ण भारतात फिरून ये. 26 पोत्याला लाभ देणारा एकटाच जोग महाराज पठ्या आहे. याला म्हणतात जिज्ञासा वैराग्य. भजन करा. तुकाराम महाराज म्हणतात याला म्हणायचं त्याग. तुकाराम महाराज म्हणतात त्याग करा, पण कशाचा करा? सगळ्यांसाठी टाळ्या वाजवू. हो, अभंगामध्ये का लवकर यायचंय? कारण आपण वाटचालीच्या कीर्तनासारखंच कीर्तन आहे, तासात संपवायचंय. म्हणून आता तुम्हाला जिहासा वैराग्य कळलं, जिज्ञासा वैराग्य कळलं, आणि म्हणजेच त्या ठिकाणी त्याग आहे. जिज्ञासा वैराग्याचंच नाव त्याग आहे. नाहीच कळलं तर प्रमाण देतो. प्रमाणाशिवाय बोलत नाही तसा मी प्रामाणिक महाराज आहे, लक्षात घ्या. हो, भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. कळलं का तुकाराम महाराजांच्या भाषेत? भक्ती म्हणजे नम्रता आहे आणि वैराग्य म्हणजे त्याग आहे. पण कोणतं वैराग्य? जिज्ञासा वैराग्य. आपली भक्ती जिज्ञासा वैराग्यापर्यंत गेली ना तर आपल्या त्याग घडतो. आपली भक्ती जिज्ञासा वैराग्यापर्यंतच आप्पा असते. त्याच्यामुळं तुम्हाला जो फरक दिसला कालचा, आज वातावरण तयार होतंय, उद्याच्याला मात्र वातावरणात बदल होतोय. नुसतं आभाळ येतंय पण पाऊस पडत नाही. याला हे कारण आहे, त्या ठिकाणी त्या भक्तीचं रूपांतर जिज्ञासा वैराग्यामध्ये जेव्हा होतं ना, तेव्हा परमार्थिक झाडाला, परमार्थिक वृक्षाला गोंडस फळं येतात. आणि जर त्याचं परमार्थिक पारमार्थिक झाडाला जर जिज्ञासा वैराग्यापर्यंत गेलोच नाही भक्ती, तर त्याची फळं येत नाहीत, ती गोंडस होत नाहीत. आज कलियुगामध्ये काय होतंय? थोडक्यामध्ये माणसाला लगेच पाहिजे चमत्कार की नमस्कार, असं झालेलं आहे. त्याच्यामुळं भक्ती ही साधी गोष्ट नाही. त्याग मी तुमच्या पुढं मांडला. आता मला वाटतंय जास्त वेळ नको घालायला त्यागामध्ये. आता अहंकार शब्दाचा थोडक्यात विचार करू. पहिल्या चरणामध्ये सेवा समर्पित होणार आहे. अहंकार कोठे नाही. चला ज्ञानेश्वरी उघडा. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये तनपुरे महाराज त्या ठिकाणी अहंकार इतका खचाखच भरलेला आहे आपल्या अंतकरणात. ते म्हणतात जशा 5 गोष्टी लुप्त असतात, लुप्त म्हणजे गुप्त असतात, तसा अहंकार सुद्धा आपल्या अंतकरणामध्ये
लुप्त गुप्त असतो. तुम्ही म्हणाल नाही आम्हाला पटत, दृष्टांत तुम्हाला ओवी सांगतो. तैसे पाच ही गाठी पडे जो देहाकार उघडे, तो नाचवीच हुकडे तो अहंकारुगा. पाच गोष्टी एकत्र आल्यानंतर माऊलींचं शब्द येते, पाच गोष्टी एकत्र येतात त्या लुप्त असतात. मला सांगा पोरांनो, अमावस्येला चंद्र काय असतो? गुप्त असतो ना. आता तुम्ही जागे, आता तुम्हाला स्वप्न पडेल का? जागृतीमध्ये स्वप्न लपलेलं असतं, अमावस्येला चंद्र लपलेला असतो, कळीमध्ये सुगंध लपलेला असतो, बालपणामध्ये तारुण्य लपलेलं असतं आणि काष्ट म्हणजे लाकडामध्ये अग्नी लपलेला असतो. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपल्या अंतकरणामध्ये अहंकार लपलेला असतो. नाहीच पटलं तर आणखी एक सांगतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अहंकार इतका विचित्र आहे, अहंकार काढून टाकला ना की आपणच आपलं कल्याण केल्यासारखं होईल. तुम्हाला ओवी सांगतो. हा विचारोनी अहंकार सांडिजे, मग अस्तीची वस्तू होईजे, आपले स्वस्ती सहिजे आपण केली, आपणच आपलं कल्याण करून घेतल्यासारखं होईल. अहंकार काढून टाका. अजून सांगू ज्ञानेश्वरीमध्ये आणखी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अर्जुना तुला पाप आणि पुण्य स्पर्श सुद्धा करणार नाही, पण कधी अहंकार काढून टाकला तर. ऐकावी. अर्जुना अभिमान सांडिता, तू माझी पावसी समसाम्यता, सकळ पापाची वार्ता तुझ सर्वता स्पर्शेना. पाप आणि पुण्य तुला स्पर्श करणार नाही, पण कधी अहंकार काढून टाकला तर. अजून सांगू अहंकार कोणाला असतो? आमच्यासारख्या शिकलेल्यांनाच असतो. आप्पा मी का सांगतोय? मी नाही सांगत, ज्ञानेश्वरी सांगती. नवल अहंकाराची गोटी, विशेष ज्ञानानं लगे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. नाना संकटामध्ये नाचवती. कोणाला? अज्ञानी माणसाला नाही, सज्ञानी माणसाला अहंकार जास्त आहे. चला एकदा ज्ञानेश्वरीमध्ये आणखीन किती कस भरलेलं आहे, पण जास्त सांगितलं याला कुणी आणला होता रे म्हणते. हो, सोपी गोष्ट नाही. गाथ्यामध्ये चला, गाथ्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात अहंकाराचं इतकं वाईट आहे की तुम्ही अहंकार जर ठेवला तर आयुष्यामध्ये तुम्ही अहंकार काढून टाकला की तुम्ही काय झाला? पाहिजे जागेवर बरोबर त्यांनी उचललं. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. देव माणूसच राहत नाही अहंकार गेला की. नाही तर काय होतंय कधी कधी आम्ही कीर्तनाला साथ अशी असते की ती कोविडची साथ बरी. हो, अशी साथ असते. कधी कधी खडा गेल्यावर ब्रेक दाबतात माणसं. आता उपयोग काय मला सांगा आपा? खडा गेल्यावर ब्रेक दाबून उपयोग आहे का काय? तसं लगी पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात अहंकार गेला ना की देव झाला. अजून सांगू तुम्हाला प्रमाण? बरोबर. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही त्या ठिकाणी जर अहंकार गिळला ना तर तुमचं कल्याण आहे. तुका म्हणे जरी गिळी अहंकार तरी वसे घर नारायण. देव जर तुमच्या घरी बसवायचा असेल तर अहंकाराला गिळून टाका, गिळून. अजून सांगू अभिमान लागे सुखाची पोटी, व्यास उपराटी दृष्टी केली. अजून सांगू तुम्हाला अहंकाराची उदाहरणं. चला एक उदाहरणच सांगतो म्हणजे पोरं जरा फ्रेश होतील. फवारणी करावं लागते, जरा भजन करा. काय झालं? मार्कवी आणि भोज राजा जंगलामध्ये शिकार करायला गेले आणि शिकार करत असताना रस्ता चुकले. मोठाली माणसंही भरपूर चुकतात, पण त्यांना माप असतं म्हणून त्या ठिकाणी नाईलाज असतो. काय काय वेगवेगळे पर्याय काढतात. आता आपल्याला ऑप्शन काढत बसायचं नाही. रस्ता चुकले. रस्ता चुकल्यानंतर एक आजीबाई
मावशीबाई म्हातारी तुम्ही काय म्हणायचे ते म्हणा, त्या ठिकाणी गोधड शिवत होती. गोधड कळतं ना पोराव, आपल्याकडे लेपट म्हणतात. मी तिकडे साताऱ्याला कीर्तनाला गेलतो, ती म्हणली महाराज तुम्हाला झोपाय दम कुंडी देऊ का? म्हणलं मारती का काय काय करते तुम्हाला? आता हे काय मला नव्हतं काय आलं हे करायचं, पण ते काय झालं थोडंसं जरा कुचम्या रोग नको आपल्याला. हां चांगलं नाही ते. आता आम्ही दररोज पोरांमध्येच आहे ना, हो दररोज तेच आहे ना, त्याच्यामुळे काही अडचण नाही. तसं नाही झालं पाहिजे, फ्रेश राहिले पाहिजे. कीर्तन नका का कळा ना, पण फ्रेश राहिला पाहिजे माणूस. हो आणि ती म्हणलं गोदाड लेपाट दमकुंडी आणखीन बरेच वाकळ बरेच शब्द आहेत. जाऊ द्या, शब्दामध्ये नाही जायचं आपल्याला. ती गोदड शिवत होती, लेपाट शिवत होती, वाकळ शिवत होती. आणि हे माग कवी त्यांना ज्ञानाचा अहंकार होता. ते म्हणले बोलावं तरी नीट बोलावं ना परदेश, सर नीट नाही बोलले. ते ज्ञानाचा अहंकार होता. हे म्हातारडे हा रस्ता कुठं जातो? तर काही या बोलण्याची पद्धत आहे का? कसं बोलावं ते ज्ञानेश्वर महाराज शिकवतात. साचानी मवाळ मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. फक्त ज्ञानेश्वर महाराजच म्हणतात असं काही नाही. गाथा उघडा, मुखी अमृताची वाणी. वा हा, आता अशी तयार मंडळी म्हणल्यावर कसं चालवायचं? हा आता किती वेळ जाईल आपल्याला कीर्तन. हो म्हणून जरा चांगलं बोललं पाहिजे तो. आणि म्हणून म्हातारणे म्हणल्या, त्या म्हातारीने त्यांच्याकडे बघितलं सुद्धा नाही. ते म्हणले महासे हा रस्ता कुठेच जात नाही, याच्यावरून पशु पक्षी ये जा करतात. बापरे, म्हातारी तर खतरनाकच आहे. हो काय भारी बोलती आणि गोदाड शिवती. हो माणसं सहज कीर्तनकार असलं का नाही त्याला काय, मला जर मी पॅन्ट शर्टवर असतो ना आप्पा तर अतिशय आदर देते. पण जर का हे हॅपी हरवत असलं ना, कुठं चालला तिकडं असं म्हणते. त्या ठिकाणी या साहेब या पुढं. पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी लगड साहेब आणि त्यांचे मित्र, आमचे मित्र आदर्श शिक्षक सन्माननीय दिवटे सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना सर्वांना धन्यवाद. जरा भजन करा. मान सन्मान देतात पण साध्या माणसाला नाही. हो आता बघा त्या ठिकाणी ती म्हातारी, आपलं तिथं चाललं होतं पहिल्यापासून सुरू करू बरोबर नाही. हा म्हातारी गोदड शिवत होती आणि त्या ठिकाणी ती म्हणली पशु पक्षी ये जा करतात. त्या ठिकाणी रस्ता कुठेच जात नाही. मग हे चपापले जरा अहंकार काय झाला त्या माग कवीचा थोडा कमी झाला. आणि ते म्हणले आपण कोण? ते म्हणले आम्ही यात्रे करू. ते म्हणली म्हातारी म्हणली यात्रे करू, या पृथ्वी तलावर दोनच आहेत, एक म्हणजे सूर्य दुसरा म्हणजे चंद्र. आपण कोणतरी दुसरे दिसता. बापरे, म्हातारी जरा विचित्र दिसते बाबा. हा अहंकार होता ना, याला अहंकार कमी करायचा ना. बरेच माणसं अहंकारी असतात, त्यांना साध्या माणसाला ते किंमतच देत नाही. हल्ली मी जर कोट घातलं तर मला जरा बरं कीर्तन म्हणते. मी सुद्धा घालतो कधी कधी, पण इथं कशाला? आता इथं सगळे गुरुजी लोक आहेत, आपले घरचे सगळे माणसं आहेत, आहे की नाही? हा नको आगाऊपणा करायला. आणि अहंकाराचा जा अभंग घ्यायचा आणि कशाला कुठाला वाढवायचा आहे. हो आपण लहान झालं पाहिजे. मग म्हणजे आपण कोण? त्यांचा जरा अहंकार कमी झाला. ते म्हणले आम्ही ना क्षमा करणारे आत्मे. ते म्हणले अस्थिर जीवित लोक, अस्थिर धन यौवन. धन आणि यौवन हे अस्थिर आहे. तुम्ही कोणतरी दुसरेच दिसता. आता अहंकार म्हणले म्हातारीले तरच दिदी जरा अहंकार आणि वाढला. ते म्हणले आम्ही राजे. ते म्हणले या पृथ्वी तलावर दोनच राजे, एक म्हणजे यमराजे, दुसरे म्हणजे इंद्रदेव राजे. आपण कोणतरी दुसरेच दिसता. म्हणले आता आवड झालं भाऊ, काय या म्हातारी पुढं करावं तरी काय? ते म्हणले आम्ही क्षमा करणारे आत्मे. जरा अहंकार आणखी कमी झाला. क्षमा करणारे आत्मे. आजीबाई, मावशीबाई, आईसाहेब भाषा बदलली बरं का, म्हातारडी नाही आता. हा आईसाहेब आम्ही क्षमा करणारे आत्मे. ते म्हणजे क्षमा करणारे आत्मे सुद्धा दोनच असतात. ते म्हणजे एक म्हणजे पृथ्वी सर्वांचे अपराध पोटात घेते आणि दुसरी म्हणजे स्वतःची आई सर्व बाळाचे आपले अपराध पोटात घेते. तुम्ही कोणतरी दुसरेच दिसता. बोला. तेव्हा ती म्हणते आई साहेब आम्ही तुमच्या ज्ञानासमोर हरलो. ती म्हणली हारणारे सुद्धा दोनच असतात. ती म्हणली कोणते? एक चारित्र्यहीन
आहे की नाही? एक चारित्र्यहीन माणूस हरतो आणि दुसरा कर्ज बाजारी. आईसाहेब, आम्ही तुमच्या ज्ञानासमोर हारलो. तुम्हाला कवर बोलायचंय तवर बोला, आम्ही आता आमची दात खीळ लावून घेतो. हे ज्ञानाचा अहंकार. तेव्हा ती म्हणली, ज्ञानाचा अहंकार माग कवी चांगला नसतो, तो अहंकार काढून टाका. म्हणून त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी प्रमाण दिलं, जरी होय ज्ञान कवींना सांगितलं, तुका म्हणे नरकी घाली जो अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठा. अरे अहंकार करू नका. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, त्याग करा. पण कशाचा? अहंकाराचा. अहंकार शब्दाचं चिंतन 3-3 तास मांडलेलं आहे मी, मला आता वेळ नाही. त्याच्यामुळं तुम्ही एकदा का अहंकार निघून गेला की तुम्ही जसे आहे तसे राहा. अभंग हो हो मग जैसा तैसा राहे, हो मग जैसा तैसा राहे, हो हो मग जैसा तैसा राहे, हो मग जैसा तैसा राहे, हो ते तुकाराम महाराज म्हणतात, अंतःकरणातला अहंकार निघून गेला ना की मग तुम्ही जसे आहेत तसे राहा. एक जण मला ते वीट मध्ये मी म्हणलं जसे आहेत तसे राहा. एक जण म्हणला, महाराज तुम्ही काय सांगितलंय, जसे आहेत तसे राहा. जिंक खेळतच माझ्यापाशी आला. हो, मी म्हणलं असे ना, कारण असं राहायला नाही सांगितलं तुम्हाला. मग जैसा तैसा राहे, काय पाहे उरले ते. अंतःकरणामध्ये अहंकार काढून टाकला ना मग काहीच राहत नाही. मानवी जीवनामध्ये अवस्थेला किंमत आहे, व्यवस्थेला तितकीशी किंमत नाही. अवस्था परमार्थ रूप झाली ना की व्यवस्थेला तितकीशी किंमत नसते. शबरीला मातंग ऋषीनं सांगितलं होतं की तुम्हाला श्रीराम प्रभू भेट देणार आहे.
काय तारीख वार तिथी मिती काय सांगितलं होतं का? नव्हतं. पण श्रद्धा अवस्था तिची परमार्थ रूप झाली होती. आश्रमा दया कधी रे येसिला रामा रघु नंदना परमार्थ रूप अवस्था झाली होती. एक दिवस श्रीराम प्रभू भेटले का? अवस्था परमार्थ रूप होणं गरजेचं आहे. नाहीच पटलं तर आता वेळ नाही राहिला बरं का. 5 मिनिटामध्ये तुम्हाला अवस्था आणि व्यवस्था 2 मिनिटामध्ये दृष्टांत सांगतो. जरा भजन करा. अवस्था आणि व्यवस्था साधा दृष्टांत आहे. माझा नाही तो. हरिभक्त परायण आदरणीय गुरुवर्य जोग महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदीपान महाराज हासेगावकर शिंदे यांचा आहे. मोठ्यांचं असेल त्याचं नाव घेतलं पाहिजे. मी करत बसलं नाही पाहिजे. मला काहीच येत नाही. संदीपान महाराज हासेगावकर मी माझ्या घरामध्ये झोपले नव्हते. पहिल्यांदा गाडी घेऊन आले, झोपले. संपूर्ण वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नाहीत नुसते, सगळे कीर्तनकार त्यांच्या सहीनं कीर्तनकार होतो. तसं मान्यता नाही. तेव्हा संदीपान महाराजांना मी म्हटलं, मी काय शिकलेलो वा तुमच्या संस्थेबद्दल मला अतिशय आदर आहे तनपुरे महाराज. मी कंपाऊंडर डॉक्टर आहे, मला काही शिकलेलो नाही. तेव्हा ते म्हटले नाही शिकू द्या. म्हणलं मला काही कीर्तन वगैरे काही येत नाही. ते म्हणले येत नाही हे जेव्हा कळतं ना माणसाला तेव्हा यायला सुरुवात होत असते. बघा त्या मोठ्यांचे महात्म्यांचे शब्द आहेत. त्यांनी दिलेला दृष्टांत तुम्हाला आम्ही सांगतोय. ते घरी झोपले नाहीत आणि सकाळी ते पहाटच उठले. जयांगे मोठे पण तया यातना कठीण हे मला त्या दिवशी कळलं. अहो 1 वाजता झोपले, 4ला उठले, सगळा नित्य नियम. त्यांना त्या ठिकाणी गंध गावाना अष्टगंध. तेव्हा ते गाडीत झोपले, बाहेर नाही. आणि त्यांनी आमचा सप्ताह असतो हिवाळ्यामध्ये, थंडी असते. आणि ते 4 वाजता स्वतः गार पाण्याने आंघोळ केली. मी म्हणलं महाराज काही सेवा करून दिली नाही. म्हणले माझा नियम आहे, माझं काही नाही. पण गंध गावाना हे त्यांचं दुर्भाग्य, माझं भाग्य कसं ते तुम्हाला कळेल पुढे. मग मी विचारलं महाराज काही सेवा करून दिली नाही? काय नाही काय नाही. तुमच्यात गंध आहे का? म्हणजे मी म्हणलं अष्टगंध का आहे ना? आहे म्हणल्यानंतर ते 1 पाऊल आत आले. मग गाथा, ज्ञानेश्वरी, गीता, भागवत सगळे ग्रंथ बघितले. आणि मला म्हटले मी रात्रीच घरी झोपलो असतो घरात तुमच्या. मी म्हणलं महाराज मी समजलो नाही काय. मोठी माणसं खूप विचारी असतात. ते म्हणले घरं लय मोठा लिहित माणसांची, व्यवस्था लय, पण अवस्था इतकी कंगाल आहे. गर्व से कहो हम हिंदू आहे, पण हिंदूंच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी नाही, गाथा नाही, गीता नाही आणि बासकाळाची घरं. त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी तुम्हाला काय म्हणतो, मी नेहमी म्हणतो की बाबा आपलं गाडीत झोपतो, मी रात्रीच झोपलो असतो. तेव्हा मला सांगायचं तात्पर्य त्यांनी सांगितलं परमार्थामध्ये व्यवस्था वाढली पण अवस्था इतकी. भांगार शब्द तसा कमी भांगार आहे, भांगारात किंमत असते. अवस्था त्याच्याही पेक्षा भांगार झाली. लक्षात घ्या, मी भांगार शब्दाला सुद्धा मी किंमत देतोय, तुम्ही समजून घ्या. भांगाराला खूप किंमत आहे, भांगारवाली श्रीमंत झालेत सध्या. हो हो, अवस्था इतकी कंगाल झाली त्याला शब्दच नाही माझ्याकडं. म्हणून त्यांनी सांगितलेला दृष्टांत तुमच्या पुढे मांडून सेवा समर्पित करतो. कारण वेळ, टाइम इज मनी, वेळेला खूप किंमत असते. आमच्या गुरुजींनी सांगितलं तुम्ही वेळेच्या आत संपवायचं, कारण कधीच वेळेत संपत नाही. मग त्याला विनाच नसतो. आता हा उशिरा सुरू होतं, संयोजकाच्या काही अडचणी असतात, सगळ्याला सामावून घ्यायचं आणि कोणालाच दुखवायचं नाही. कोण्याही जीवाचा न घोडो मत्सर हेची वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आणि म्हणून त्या ठिकाणी अवस्था व्यवस्था एवढंच सांगतो. का व्यवस्था ना अवस्था सांगतो तर तुम्ही कसेही राहा, म्हणजे कोणत्याही अवस्थेत व्यवस्थित राहा. जैसा राहे मग जैसा तैसा राहे, काय पाही उरले ते. तुकाराम महाराजांची भाषा आहे ती. कोण तुकाराम महाराज? मराठी मनावर अधिराज्य गाजवणारा जगत विख्यात साधू, इंद्रायणीच्या काठावर बसलेलं भगवं वादळ, मानवतेचा महान नंदादीप, प्रगल्भ बुद्धिवत्यांच्या बुद्धीला न उलगडलेलं कोडं,
विश्व निर्माण करत्याच्या विशाल राजप्रसादाच्या गवाक्षातून खाली डोकावता निखळलेला शुद्ध मोती म्हणजे तुकाराम महाराज. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचा त्रिवेणी संगम म्हणजे तुकाराम महाराज. ज्यांच्या वया पाण्यामध्ये त्या ठिकाणी लाह्यासारख्या इंद्रायणी मातेने तरवल्या, जे या पृथ्वी तलावर मानव देह घेऊन आले आणि सदैव वैकुंठ गमन केले, ते तुकाराम महाराज. आणि त्यांचा शब्द आहे, मग जैसा तैसा राहे, काय पाहे उरले ते. तुम्ही कोणत्याही अवस्थेत राहा, म्हणून अवस्था आणि व्यवस्था सांगतोय तुमच्या पुढं. आता तुम्हाला ठोंबरे साहेबांनी आपला कारखाना घेतला होता भाडे तत्वावर चालवायला. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अगोदर मला ठोंबरे साहेब नाहीत सांगायचे, अवस्था आणि व्यवस्था सांगायची 2 मिनिटांमध्ये. 9 वाजले, 9 वाजून 5 मिनिटांनी परवा तुम्ही 5 मिनिटं तुमची फक्त दिलगिरी व्यक्त करतो मी. तुमची तरी 5 मिनिटं घेतोय, फक्त तुमच्या सर्वांची माफी मागतो, कारण आता थोडंसं इकडं तिकडं होतं. म्हणून त्या ठिकाणी ठोंबरे साहेबांनी कारखाना घेतला होता आणि 200 चेअरमन लोक ब्राझील देशाचा दौरा करायला गेले. कुठला? ब्राझील. का ब्राझील देशाचा दौरा? काय ब्राझीलमध्ये सगळी यंत्रावर काम आहेत, सगळी व्यवस्था. आता व्यवस्था सांगतोय मी, अवस्था मग तुम्हाला कळेल. ब्राझील देश हा संपूर्ण जगाला साखरेचे बाजार ब्राझील देशावरती एकट्या. 9 महिने पाऊस पडतो तिथं आणि सगळे ऊसाचे मळे. आपल्याकडं सोलंकर सर, मी तुम्हाला प्रश्न नाही विचारित, आपल्याकडं अल्पभूधारक शेतकरी कितीचा आहे? 5 एकराचा, ठीक आहे नाही. आणि ब्राझील देशामध्ये अल्पभूधारक शेतकरी 1250 एकर ऊसाच्या मळ्याचा आहे. कितीचा? ऊसाच्या मळ्याचा. स्वतःची हेलिपॅड आहेत. हो, आपल्याकडे टाटा ना अंबानी एवढे दोघच आहेत, बाकीचे कोणाला अजून काही जमलं नाही. जमवायचा प्रयत्न प्रत्येक जण करतोय आणि किती बी जरी मिळवलं तरी या कलियुगामध्ये माणसं समाधानी राहणार नाहीत. आपण तुमच्यासाठी सांगतो, तुम्ही मला लय दिलंय हो. 2 मिनिटांमध्ये माणसं लगेच कळलं पाहिजे. आपणची तळतळ अशी होती की परमार्थ रुजला पाहिजे, परमार्थ टिकला पाहिजे आणि परमार्थाला गोंडस फळं आली पाहिजेत. हे त्यांनी न बोलताच मला कळत होतं. त्यांच्या चेहऱ्याकडे मी पाहत होतो. फेस रिडिंग त्याला म्हणतात, चेहरा वाचन. बघा, पण ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्ही जे सांगितलं ना कैकडे बाबांचं, तुम्ही जे सांगितलं ना गाडगे बाबांचं, की हरभऱ्याच्या झाडाखाली माणसं राहतील, 50 वर आता 50 वर आलंय, 25 पुन्हा 20 होऊ नये एवढीच अपेक्षा करायची. 50 वर्षामध्ये एवढा फरक आहे. आणि काय पाहिजे? ऍक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रिएक्शन, बट डायरेक्शन इज अपोजिट टू इच अदर, आहे की नाही? किंवा कार्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपाचा बदल आहे, तात्पुरत्या स्वरूपाचा. महाराज 5वीला असताना सत्य घटना घडलेली हे ऐकलंय मी समोर बसून. खरी सत्य बातमी त्यांनी सांगितली मला. आणि त्या ठिकाणी तसा वाटचाल आपली चाललेली, तशी वाटचाल आपली पण चाललेली आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये अहंकार आहे आणि प्रत्येकाला असं वाटतंय की माझे इतकं कोणाला जमत नाही, जरा भजन करा. अवस्था आणि व्यवस्था. गेले 200 चेअरमन लोकांचा दौरा ब्राझील देशामध्ये गेला. ब्राझील देशामध्ये सगळं यंत्रावर काम, सगळं त्या ठिकाणी अगदी माणसं पैशावर झोपायची. मी तुम्हाला सांगत होतो आप्पा, तुमच्यासाठी एक ओवी सांगायची होती मला. मी थोडंसं विस्मरण झालं, पण विस्मरण तसं होत नाही, तुम्ही काळजी करू नका. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कलियुगातली माणसं कितीही पैसे दिले तरी समाधानी होणार नाहीत. सांगू का ओवी? तैसे कृष्ण बाळे नलिया मेरू आता लिया, तरी मने एखादिया दारू पाहिजे ओळखोर. नाहीच कळला तर अन्वय अर्थ सांगतो पोरा हो. एखाद्या माणसाला पोरा हो, तुम्ही सगळे कर्जत करत, तुम्हाला सोन्याचा डोंगर सापडला, आता समाधानी राहायला अडचण आहे का? मला सांगा. तोळान राळान ते बघूच नका. आता काय सापडलंय? सोन्याचा डोंगर सापडला. तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माणूस म्हणतो अजून एखादं ठिकाण शिल्लक राहिलंय वाटतंय. एवढी अतृप्तता माणसामध्ये आहे. आणि म्हणून हे 200 चेअरमन लोक तिथे गेले. सगळी यंत्रावर कामं, सगळी पैशावर माणसं झोपतात. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला.
आपल्यात राहून द्या आता हे यंत्र पण काय हा सर्व सुखाची आशा जन्म गेला. हा त्या ठिकाणी आता काय आपल्याला वेळ नाही त्याच्यामुळे थोडस मी तुम्हालाही प्रणाम आहे. त्या ठिकाणी माझा विषय चाललेला आहे. तर आतृप्तता प्रत्येकामध्ये आहे आणि ते चेअरमन लोक 200 तिथं जाऊन थांबलेले आहेत. व्यवस्था सगळी यंत्रावर कामं चालू आहेत. आपण काही ठिकाणी गेले आणि बसल्यानंतर इतकं सगळं साम्राज्य असताना माणसं सुखी का नाहीत याचं चिंतन करत असताना ते चेअरमन लोक बसले होते आणि काय काय ठिकाणी चहा पिले. आता संपूर्ण जगाला साखर पिकवणारा देश, चहामध्ये साखरच नाही. अरे बापरे. आणि काय काय ठिकाणी तर चहामध्ये त्या कपात कळतंय का तुम्हाला? शक्यतो आमच्याकडे मास्तर लोकांकडे ते गुण एक चांगला आहे आमच्याकडे. हो आम्हाला म्हणून घेतो, लोकांना बरं वाटतं म्हणून मी बोलतो. ते तसं काही नाही पण वाटतं माणसाला कपात. मग चहा काही चहा अतिशय कमी. आणि मग डायनिंग टेबलवरती गोळ्या दिसल्या विशिष्ट प्रकारच्या. तेव्हा त्यांनी विचारलं, अहो तुमच्या देशामध्ये एवढी व्यवस्था आहे, यंत्रावर कामं होतात, पैशावर माणसं झोपतात, इतकी सगळी व्यवस्था आहे आणि मग तुमची हे गोळ्या कशाचे खाता तुम्ही? तेव्हा ते म्हणले, आमच्या देशात पैशावर माणसं झोपतात पण प्रत्येक माणसाला दररोज झोप येण्यासाठी सकाळ दुपार संध्याकाळ 3 गोळ्या खाव्या लागतात. तेव्हा ते म्हणले, आपल्या भारतातच बरं आहे राव, संध्याकाळी वडापाव खाल्लेला माणूस, हो फुटपाथ वरचा माणूस सकाळ निवांत पर्यंत झोपतो. ही कंगाल अवस्था तिथली, आपली अवस्था चांगली. म्हणून त्या ठिकाणी अवस्था परमार्थ रूप असलं ना, अंतकरणातला अहंकार निघून गेला ना, मग जसे आहेत तसे राहा. मग जर जसे आहेत तसे राहिले, अहंकार निघून गेला की मग आपलं मन शुद्ध होतं आणि त्या ठिकाणी आपल्याला समाधान मिळतं. अंतरीचे विषम जाळ, 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 अंतरीचे वेळ झालेली, वेळेच्या पुढे जाण्यात काही मजा नाही. अंतरीचे विषम गाडे येऊ पुढे न द्यावे. म्हणजे अंतकरणात माणसाच्या जाड खरे अहंकाराचा तो जात नाही असं तुकाराम महाराज म्हणतात. त्याचे अनेक दृष्टांत उदाहरण आपल्याला देता येतील. पण तुकाराम महाराज म्हणतात, जर तुम्हाला एकदा अहंकार निघून गेला की मी शेवट गेलतो, आहे की नाही, एकदा अहंकार निघून गेला की मन शुद्ध होतं आणि मग समाधान मिळतं. तुका म्हणे शुद्ध मन, 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 समाधान पाहिजे, समाधान पाहिजे. टाळकरी आम्ही सगळेजण मोठ्यानं म्हणत होतो, तुम्ही काय असं ही कोणी सवलत दिली तुम्हाला माहिती आहे का? ही सवलत शांतीब्रह्म एकनाथ बाबांनी दिली. पूर्वी कीर्तनकार बी उभे, कीर्तनकार अजूनही उभेच आहेत हो, पण त्या ठिकाणी टाळकरी उभे, ते बी बिचारे उभे. पण तुम्ही सुद्धा पूर्वी उभे होते.
मला वाटतं उभे राहिले असते तर आपण फक्त घोंगडीवालाच राहिला असता, दुसरं कुणी राहिलं नसतं. हो पण तुम्ही उभे नाही, माणसं कीर्तनात उभे राहत नाही, दुसरीकडे उभं राहायचं म्हणल्यावर बघा स्पर्धा असते. जाऊ दे, आपलं ते व्यासपीठ नाही. पण त्या ठिकाणी सगळेजण आम्ही मोठ्या न म्हणत होतो, जसं जमल तसं. तुम्ही मात्र शांत होते. एकनाथ बाबांनी असं नाही सांगितलं की तुम्ही टाळी वाजू नये, मुखाने नामस्मरण करू नये, म्हणून एक वेळ मोठ्या प्रेमाने भजन. करा, अहंकारा दवडाव याचा आवाज वाढवा. हरी विको द्या थोडा. हरी त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दवडावे, मग जैसा तैसा राहे, काय बाहे उरले ते, अंतरीचे विषम जाड ये उघडे न द्यावे, तुका म्हणे शुद्ध मन समाधान पाहिजे, मग जैसा तैसा राहे, काय पाहे उरले ते. म्हणून त्या ठिकाणी झालेली सेवा याच ठिकाणी समर्पित करतो. सन्माननीय गुरुवर्य प्राचार्य नगरकर सर आणि त्यांचे सर्व संयोजक मंडळी यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. कारण जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येत सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा, नवे फुल अश्वत्थ वृक्षास आले, जिथे गीत ओवी सवे वेद झाले, तुझ्या शब्द शब्दात सायुज्यनाथा, तुझ्या पायरीसे सदा नम्र माथा, तुझ्या मंदिरे आर्त जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेते, श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीसे सदा नम्र माता. या शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून त्यांच्याशी मी नम्र राहतो, पायावर त्यांच्या नतमस्तक आहे. ही शाळा म्हणजे माझी आई, म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या ऋणानुबंधातून असंच प्रेम त्यांचं राहो, एवढीच सदिच्छा शुभेच्छा. आणि सर्व मुलं अतिशय शांततेनं थांबली, त्यांनाही धन्यवाद. सर्व मित्रमंडळी या ठिकाणी आले, सगोड साथ दिली. मृदंगाचार्य काय नाव तुमचं? लखनजी महाराज आणि राम महाराज. हो, राम लखन सगळेच, सगळ्यांना त्या ठिकाणी तनपुरे महाराज आहेत आमचे, रात्री कीर्तन केलेले. सगळ्यांना धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी थांबतो. कारण का आई वडिलांनी दिलेलं पुरत नाही, साधू संतांनी दिलेलं सरत नाही, जीव परमार्थ करत नाही, पापी कधी तरत नाही, कीर्तिवंत कधी मरत नाही, दुःख कधी सरत नाही, समुद्र कोणाकडून भरत नाही, आणि पोरावर एवढं आपल्या डोक्यात शिरत नाही. म्हणून एक वेळ मोठ्या प्रेमाने भजन.
ज्ञानेश्वर महाराज संत सद्गुरु गोदरनाथ महाराज की जय. गुरुनाथ